हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल, मजेत असाल आणि मजेतच असायला हवं. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललो मंदिरात. भवानी माता मंदिर आहे, तर त्या मंदिरात चाललो आज आम्ही. पाहे सर्वजण चाललो. हॅलो हॅलो हाय. तर चला, आता आलो आम्ही भवानी माता मंदिराजवळ. हे पहा मंदिर, मंदिराच्या जवळच मस्त वडाचं झाड आहे. हे मंदिर. आरू आयुष ते खेळू राहिले वर. हे पहा, चला जाऊ आता मंदिर अंदर, वर जाऊ मंदिरात. आज इथं सकाळीच गर्दी नाही आहे, कारण की म्हणजे आज दुपारचा टाईम आहे ना, तर त्यासाठी आज लोक नाहीत. नाहीतर मग संध्याकाळी आणि सकाळी लय गर्दी असते इथं. पण नवरात्रात इथं मस्त होम पेटवत असतात, इथं आरती करत असतात. मंदिर आहे, भवानी माता मंदिर आहे. चला अंदर जाऊन दाखवतो तुम्हाला. अरुण अशी पण म्हणते, मी म्हणते घंटी वाजवतो म्हणते. तू वाजवतं का? तू वाजवता? हो, वाजवा वाजवा. हे चाललो आता आम्ही अंदर. 2 दरवाजे आहेत बरं या मंदिराला. हे पहा, इकून पण दरवाजा. हे पहा, हा दरवाजा आहे आणि हा पण दरवाजा आहे. वाजवा किट्टू. लय जुनं मंदिर आहे बरं, लय प्राचीन काळातील. अजून हे मंदिर कोण बांधलं हे अजून कोणालाच माहीत नाही आहे. कारण की आम्ही सर्व जणांनी विचारलं, म्हणजे जे असे म्हातारे लोक आहेत ना, तर त्याला पण विचारलं. आणि इथं काका बसलेले आहेत, त्याला पण विचारलं. तर ते पण म्हणतात की आम्हाला पण अजून माहीत नाही म्हणतात. आमचे एवढे मोठे पूर्वज होऊन गेले, त्यालाही माहीत नाही की हे मंदिर बांधलं कोण. पहा किती मस्त मंदिर बांधलेलं आहे, मूर्ती पण ठेवलेली आहे. किती मस्त मूर्ती आहे. पाय लाग बघ. आमचा आरू लागला पाया. हा पा आपला आशू किट्टू हे पण दर्शन घेऊ राहिले. घ्या पटपा. मस्त छोटासा दरवाजा पण आहे. हे बा, लोखंडाचा असा दरवाजा आहे छोटा. हे पहा, हे मंदिर प्राचीन काळातलं मंदिर आहे. हे पहा कसं फक्त हे दगड ठेवलेले आहेत बरं. हे काही सिमेंटाने पॅक नाही केलेले. हे पहा, फक्त हे दगड ठेवलेले आहेत. आणि हे जे तुम्हाला हे कोराकारा पॅक दिसतात की नाही, हे पॅक नाही आहेत बरं. हे कलरनं अशा फिट दिसू राहिल्या, पण हे दगड दिसते. हा तुम्हाला दिसतेच. हे कोराकारा दिसतात ना, हे पण कोराकाराच आहे. दिसतात तुम्हाला. फक्त असे हे गोटे दगड असे जोडलेले आहेत बरं. फक्त हे बा, हे सिमेंट नाही पॅक करायला बा. हे पहा, काही लोक आहे ना, जास्त गॅप होता तर हाताने सिमेंट भरलं. नाही तर पहिले तर सिमेंट नव्हतं, काहीच नव्हतं. हे हाताने सिमेंट भरलेलं दिसते तुम्हाला. आणि हे जे आहे की नाही, स्लॅब नाही आहे, हे सर्व दगड आहे. हे पहा, मंदिरात आलो त्यावेळेस या दरवाजातून आलो आपण. आता या दरवाजातून बाहेर जाऊ. चला. काकाजी सांगा बरं या मंदिराच्या बद्दल थोडीशी माहिती. मंदिर हे पुरातन संस्थेचं मंदिर आहे. हां, त्याच्यामध्ये कोणाला ही सविस्तर माहितीच नाही की बुवा आमच्या देखत बांधलं हां, की असं कोणी सांगू शकत नाही. हां.
खूप जुन्या काळचं बांधलेलं असावं, साधारण तुळजापूर, कोल्हापूर हां या काळातले हे मंदिरं बांधलेले आहे. हो त्यावेळेस राजे लोकांचा खूप मोठा की बघे रात्रीनं एका रात्रीत बांधल्या गेले पाहिजे. हां हां एका रात्रीमध्ये बांधल्या गेले पाहिजे. एका रात्रीत बांधलं का? हां हे मंदिर एका रात्रीत बांधलं का? हो, असं सांगतात की हो एका रात्रीत बांधल्या गेलं, हां असं ते सांगून राहिले. आता आपल्याला तर माहिती काही नाही, हां पण अंदाज आहे की बुवा जे राजे रजवाड्याच्या काळातलं हे पूर्वीचं मंदिर बांधलेलं आहे. हो का? बाकी तर आणि बाकीचे डागडूग हे आम्ही करून राहिलो. असं 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 फक्त हे दगडानंच बांधलेलं आहे ना मंदिर? पूर्ण दगडाचंच बांधलेलं आहे. सिमेंटचं काहीच वापर नाही? सिमेंट लोहा लोखंड काही नव्हतं, पूर्ण दगडामध्ये बांधले. दगडावर दगड ठेवलेला आहे ना? हो, दगडावर दगड ठेवलेले हा. बसलेले. त्या काळात त्या लोकांनी बांधलं ते. मशिनरी वगैरे काही नव्हत्या त्या काळात. हो तर ते स्वतः पूर्वी काम करून स्वतः बांधलं त्या लोकांनी. हो का? जुन्या काळचं आहे, ऐतिहासिक मंदिर आहे. बरं बरं. हो, आगर गावातलं हे मंदिर आहे, कुलदैवत आहे लोकांचं. गावाचं एक प्रतिष्ठित ठिकाण आहे. आणि या गावाला हे देवीच्यानं सर्व लोक आजूबाजूचा परिसर लांबून भक्त इथं दर्शनासाठी येतात. जत्रा पण असते ना ती? नवरात्राला भरपूर यात्रा राहते. उन्हाळ्यात जत्रा असते, नवरात्रात 9 दिवस जत्रा भरते. उन्हाळ्यात तर नसते, ते सकाराम महाराजची असते. हो का? नवरात्रामध्ये 10 दिवस फुल या देवीची यात्रा असते. हो 10 दिवस. त्या काकाजीनं आपल्याला थोडीशी माहिती सांगितली. आता त्याईले पण माहीत नाही की बा हे मंदिर बांधलं कोण. ते म्हणतात की बा हे जुन्या काळात बांधलेलं आहे म्हणतात, पण हे कोण बांधलं हे काही कोणाला माहीत नाही. हे पहा, हे आपल्या म्हसोबाचं हे इथंसा मूर्ती आहे. आशू आरू बाबू हे दर्शन करून घे रे बाबू. हो घे बा दर्शन करून. इकडे पण आहे का रे? आता तिकडे जे खोल्या आहेत ना 2, तर इथं समजा जर कार्यक्रम असला, लग्न असले तर ते किचन रूम आहे. तिकडे स्वयंपाक हे करतात, तिकडे सामान ठेवतात. हे पाय या साईडनं अरे तिकूनही रस्ता आहे का? हो का? हा पाय या साईडनं नवरात्रात इथंसा रोडगे कोणा जर कबूल केले, काही जेवण कबूल केलं तर हे पाय इथंसा रोडगे जेवण करतात, पार्टी करतात इथंसा मस्त. हे पाय तिकडे दूर तलाव दिसते तुम्हाला. हे पहा मंदिराच्याच बाजूनं मस्त इथंसा पिंपळाचं झाड आहे. इथंसा दुसरं पण मंदिर आहे. इथंसा बसस्टँड आहे, तिकडे बाजूनं बसस्टँड आहे. आणि पहा इकडे तलाव आहे, मोठं तलाव आहे तिकडे. म्हणजे हे गुरं वासरं तिथंसा पाणी प्यायसाठी येतात. हे पहा इथंसा तुळशीचं छोटंसं रोपटं पण आहे. आशुले लागली ताण. बरंच झालं का घरून पाणी घेऊन आलो. मग पाण्याचं पण टाका आहे इथं साहेब, पाण्याचंही टाका आहे येते. पण आता सध्या चालू नाही आहे ते. पण असं नवरात्र असलं, कार्यक्रम असलं त्यावेळेस त्याला पाणी राहते. तर किती मोठी जागा आहे मस्त. हे पहा आरुण आशू तिकडल्या मंदिरात गेले. चला किट्टू. हे पहा या साईडनं इकडे आहे ना जत्रा भरली, नवरात्रात जत्रा भरते त्यावेळेस इकडे असे जत्रीवाले माणसं बसतात. म्हणजे ते सामान घेऊन, कटलरी सामान, फोटो घेऊन बसतात इकडे बाजूनं. लय मोठी जत्रा असते नवरात्रात. 9 दिवस पण असते, 10 दिवस पण असते. हे पहा या साईडनं हा जो रोड आहे ना, हा बंडीच्या इकडे दोन्ही बाजूनं इतक्या दूर जत्रा भरते. हे बसस्टँड आहे. हे रूम दिसते ना, याच्या मागं बसस्टँड आहे. ऑटोत बसला का रे? ते बूट तर तिसाच आहे. हे पहा हे पण मंदिर आहे. बाई तसं नाव आहे श्री संत गोंडोजी महाराज, पण कुलूप लावलेलं आहे. दुसरी साईडनं पण हे पहा कुलूप लावलेलं आहे. तरी पाहू आपण याच्यातून दिसते का कॅमेरातून. हा दिसते. हे पहा आशू या साईडून हे उतर खाली. उतर बघ खाली. तर मंदिराच्या या साईडने इकडे शाळा आहे. चप्पल घाल. हे पहा हे शाळा आहे. या साईडने इकडे तलाव आहे. आता तलाव लय मोठा आहे बरं. ते पहा बैल बांधलेले दिसतात.
लय मोठा तलाव आहे तिकडे. पावसाळ्यात पूर्ण भरते तो. आशून किट्टू काय करतात काय मी दर्शन घेऊन राहिले वाटते. हे पण दुसरं मंदिर आहे. हे इकडे दुसरं मंदिर आहे आणि त्या साईडनं आणखीन एक दुसरं मंदिर आहे. हे पहा कासवाची पण पूजा केलेली आहे इथं. हे पहा हॅलो कसं हे श्री संत सखाराम महाराजचं मंदिर आहे. हे पहा. दिसते की नाही काय माहिती. हां दिसू राहिलं. हे पहा या मंदिरात हे पण याला कुलूप लागलेलं आहे. चला आता झालं आमचं दर्शन. आता निघतो आम्ही घरी. आता दर्शन झालं. दर्शनासाठी हे पहा आणखी एक गाडी आली दर्शन करण्यासाठी. म्हणजे इथं चालूच राहतात बरं. दर्शनासाठी लोक चालूच असतात. गेले लोक दर्शन करण्यासाठी. आता चला चाललो मग आता आम्ही घरी. घरची वाट पकडतो आता. चला रे आशू आरू चला घरी.